युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही अगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघियाचे काळे केले तोंड जीवाही अगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू पांडुरंग करू प्रथम कायमा जीवनी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलियात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा आपल्या जीवनात काय झालंय, कसं झालंय आणि ते कशाने झालंय हे सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला थोडस मोकळं ठेवा, त्याच्या मागे जे हमिंग होतंय ना ते नको. गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने ही सायंकाळ, ही कातर वेळ आपली हरिचिंतनामध्ये व्यतीत होतीये, त्याचा परिचय, त्याचं कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. गेली 55 वर्षे ही जागा या हरिनाम संकीर्तनाने पावन आणि पवित्र होतीये. श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, ॲम्युनिशन फॅक्टरी व संलग्न संस्था खडकी यांच्या द्वारा आयोजित होणारा हा कीर्तन महोत्सव याही वर्षी मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने, अत्यंत श्रद्धेने, तितक्याच उत्साहाने आणि उपस्थितीने आणि उल्हासाने, उपक्रमशीलतेने पार पडतोय. त्यातली आजची ही कीर्तन सेवा या उत्सव समितीचे अध्यक्ष श्री विजय तुकाराम बोत्रे, त्यासोबत संत सेवक या भजनी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब महादेव मासाळ आणि ही उत्सव समिती यांच्या द्वारा आपल्या मृदंगाने ज्यांनी महाराष्ट्रात आपला लौकिक उभा केला, हरिभक्तीपरायण अशोक महाराज इदगे यांच्या संपर्काने माझ्यापर्यंत आलेली आहे. विठ्ठला अभंग जरी देहूचा असला तरी माझ्या मागण पुढं आज आळंदी आहे आणि त्यात हा देहू बद्दल सांगतोय. विठ्ठला
हे कीर्तन जिथं चाललंय त्या जागेत जे चाललंय त्यात हे कीर्तन चाललंय, हे काहीतरी विशेषच चाललंय. कारण युद्ध सामुग्रीशी निगडीत असलेली ही जागा आहे. जरी खडकीत असली तरी निगडीत आहे. विठ्ठल याचा निगडीशी संबंध नाही. हा ही युद्धाशी निगडीत आहे. आणि अशा सामुग्रीच्या जागेमध्ये गेली 55 वर्षे नुसता उत्सव होतो असं नाही. मला आपल्या समितीतल्या काही मंडळींनी, महाराजांच्या वंशजांनी कल्पना दिली की इथे दररोज दुपारच्या वेळेत भजन संपन्न होतं. नुसता उत्सव होतो म्हणून नाही, तर त्याच्या मागे काहीतरी सेवा आहे, त्यामागे काहीतरी साधना आहे, त्यामागे काहीतरी उपासना आहे. काय होतं, एक 7-8 दिवसाचा उत्सव केला म्हणजे झालं इतक्यात ते थांबत नाही. इथे वर्षातून 10 दिवस उत्सवाचे जात असतील, पण त्या व्यतिरिक्त इथं कायम उत्सवच आहे आणि तो उपासनेचा आहे. आणि उत्सव हा उपासनेने होतो, कोणाचं काही उपसण्याने नव्हे. त्यामुळे अखंड भजनाची इथली परंपरा आहे. सुटीचा दिवस वजा केला तर आपण भजनात, भगवंताच्या नामात रंगलेले आहात. सातारा जिल्ह्यात एक संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांचं एक मत आहे. त्याने एकाने विचारलं की उत्सवात किती माणसं आली पाहिजे. महाराजांनी इतकं मधुर उत्तर दिलं. ते म्हणाले, नामात रंगलेली 10-15 माणसं आली तरी उत्सव झाला असे समजावे. विठ्ठला रंगलेल्या माणसांनी उत्सव होतो, रंगेल माणसांनी नव्हे. नामात रंगलेली माणसं आली की उत्सव झाला महाराज. ती माणसं त्या सगळ्या समूहाला आनंद देण्याची क्षमता धारण करतात. ती माणसं नामात रंगलेली असावी. आणि भजन साधनेची इतकी प्रदीर्घ परंपरा, आपण तिचं निर्वहन करत आहात, तिचं संवाहन करत आहात. आम्ही अनेकदा या व्यासपीठावरून येण्याचा आनंद घेतलाय. आणि हा उत्सव जसा साधनेने प्रसिद्ध आहे तसा तो प्रतिष्ठेने प्रसिद्ध आहे. या उत्सवाची ख्याती सर्व दूर आहे. मला असं वाटतं, महाराष्ट्रात असा मान्यवर वक्ता नाही की त्यांनी इथं सेवा केली नाही. किंबहुना इथं सेवा केली की ठरतो तो मान्यवर असावा. विठ्ठल अर्थात हे ज्याच्या त्याच्या मान्यावर आहे तो मान्यवर ठरेल ना. आणि असा हा सुंदरसा उत्सव या सायंकाळच्या वेळेत संपन्न होतो. ये शाम शाम के नाम है. आणि म्हणून या सायंकाळी आपण ह्या उत्सवाचा आनंद घेत आहात. आज वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस. आज पौष वद्य एकादशी आहे, षटतिला एकादशी. खर तर ज्येष्ठ वद्यामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा असतो. परंतु ते दिवस वारीत येत असल्यामुळे वैकुंठवासी पूज्य मामासाहेब दांडेकरांनी ती तिथी बदलवली आणि ज्येष्ठ वद्यात होणारा तो जो उत्सव आहे तो पौष वद्यात आणला. त्यामुळे आता सगळा वारकरी समाज हा त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाशी स्थिर आहे. खर तर वारकरी संप्रदाय याची उपासना, याचं अध्यात्म हे पारिवारिक अध्यात्म आहे, फॅमिली स्पिरिच्युअलिटी. इथलं अध्यात्म हे पारिवारिक अध्यात्म आहे. म्हणजे इथं देव असा खूप दूर आहे, इथले मार्गदर्शक खूप लांब आहेत असं काही नाही, सगळे आमच्या जवळ आहेत. मी तर असं म्हणेन, ज्याला ताई नाही ना त्याने मुक्ताई नगरकडे पाहावं. कारण मुक्ताबाई महाराज आमच्याकरता महाराज म्हणण्यापेक्षा आमच्याकरता ती मुक्ताई आहे. म्हणजे मुक्त करणारी ताई म्हणा किंवा मुक्तांची ताई म्हणा. विठ्ठला आणि त्या ताईत असं काही वैशिष्ट्य आहे की संप्रदायाचं ते ताईत आहे. नसेल तर राहू दे, 4G मटेरियल आहे.
विठाला त्यामुळे ताईत काय असं कोणी विचारू नका. ताई आमच्यासाठी ताईत आहे. त्यामुळे ज्याला बहीण नाही त्याने मुक्ताईनगरकडे पाहावं, ज्याला बहीण नाही त्याने गंगाखेडकडे पाहावं. जनाबाई आमच्याकरता ताई आहे. ज्याला काका नसेल त्याने सासवडकडे पाहावं. सोपन सासवडचे काका आहेत ते, पुण्याचे काका नाही. विठ्ठल काका मला म्हणून थोडं काकाला उंची घेतली आणि ते सासवडचे काका आहेत. पुणे जिल्ह्यातही अनेक काका आहेत, नाही असं नाही. विठ्ठला आता ज्याची त्याची मती जितकं काम करील तितकं करू द्या. त्यामुळे ज्याला काका नाही त्याने सासवडकडे पाहावं, ज्याला सासवडकडे पाहता आलं नाही त्याने तेरढोकीकडे तरी पाहावं. बरोबर काका, हे आमचं पारिवारिक अध्यात्म आहे. ज्याला आई नाही त्याने आळंदीकडे पाहावं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्याला कुणीच नाही त्याने पंढरीकडे पाहावं. तुम्हाला सगळं मिळेल तिथे. जिला माहेर नाही ना त्या लेकीनं आशेनं कुठं पाहावं तर पंढरीकडे पाहावं. माझे माहेर पंढरी, सगळं मिळेल तिथे. भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा. पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. सगळी व्यवस्था आहे. तसं ज्याला मोठा भाऊ नसेल, ज्याला दादा नसेल त्यांनी त्र्यंबकेश्वरकडे पाहावं. आपण महाराष्ट्रातले वारकरी निवृत्तीनाथ महाराजांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतो. नाशिक जिल्ह्यातले लोक त्यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणत नाही. दादा निघाले, त्र्यंबकहून पालखी निघाली की नाशिक जिल्ह्यातली माणसं निवृत्तीनाथ महाराज निघाले असं म्हणत नाही. ते म्हणतात दादा निघाले. म्हणजे हे आमचं पारिवारिक अध्यात्म आहे. आणि अशा निवृत्तीनाथ महाराजांचा यात्रा सोहळा संपन्न असताना आजची सेवा पार पडते. अभंग 3 चरणांचा आहे. खर तर तुमच्या सप्त्याची जागाच अशी आहे की कीर्तनकार अभंग घेताना जागाच पाहिजे. विठ्ठला याची जागोजागी दखल घेतली जाईल. बरं, जागाच पाहिजे. इथं कोणत्या अभंगावर बोलावा हा प्रश्न राहतो. म्हणून मी हा अभंग घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. त्या जागेशी थोडासा संबंधित म्हणता येईल. मला असं वाटतं जसं सत्तेचं मंत्रिमंडळ असतं ना, म्हणून तो उशीर होत होता. सध्या खाते वाटप चालू होतं. जर सत्तेचं मंत्रिमंडळ असेल तर महाराष्ट्राच्या संप्रदायाचं सत्याचं सुद्धा मंत्रिमंडळ का असू नये. मी तर म्हणतो ते सत्तेचं मंत्रिमंडळ असेल तर हे सत्याचं मंत्रमंडळ आहे. खाते वाटप करतो आपण, जमेल तेवढा विस्तार करू. ज्ञानोबाराय आमचे मुख्यमंत्री आहे. सगळं त्यांच्या नेतृत्वाने चालतं. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबाराय आमचे मुख्यमंत्री आहे. नामदेवराय आमचे अर्थमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर. का, त्याचं कारण सांगतो. संप्रदायामध्ये प्रेम ही संपत्ती आहे आणि त्या संपत्तीची राखणदारी नामदेवरायांनी करावी अशी परंपरा म्हणते. तू पंढरीरायाचा प्रेम भांडारी. नामदेवराय कोण आहेत? पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भांडारी आहे. त्याच्यामुळे त्या भांडारातून तुम्हाला काही अनुदान हवं असेल तर तुम्हाला वशिला तिथून लागतो. GR तिथून निघाला पाहिजे. मग ज्ञानोबाराय जर मुख्यमंत्री असतील तर नामदेवराय आमचे, ध्यानात ठेवा, अर्थमंत्री. एकनाथ महाराज आमचे गृहमंत्री आहेत. घर कसं असावं वारकऱ्याचं, वारकऱ्याची गृहिणी कशी असावी, त्याचा तिथला वावर कसा असावा. नुसतं त्यालाच वावर नाही पाहिजे, त्याचाही वावर पाहिजे. विठ्ठला वावरात त्यांनी कसं वावरत असावं
हा त्याचा वावर आम्हाला नाथांनी शिकवलाय. ते गृहमंत्री आहे. गोरोबा काका आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री. का हा? विटा लागल्या तर तिकडूनच आणाव्या. तशा विटा सांगलीलाही मिळतील, तिथे आहे ना विटा. काय काय अडचण काय. पण विठ्ठल उभा राहील अशी वीट गोरोबा काकांचीच असेल ना. सार्वजनिक बांधकाम मंत्री ती असू दे. मुक्ताई महाराज संप्रदायाच्या कायदे मंत्री आहेत. कायदे मंत्री म्हणजे सगळ्यांना सगळे कायदे शिकवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. जीवाला कायदे शिकवले असतील नवल नाही. सगळे देव एक नाही, तीन देव तिन्ही ठिकाणावर आणले. तिन्ही ठिकाणावर आणले. तिन्ही ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. तीन देव. का ताटी लावून तर माऊली बसली होती ना. आणि निवृत्तीनाथ महाराजांना तेव्हा वाईट वाटलं. का ज्ञानोबाराई जर आतच थांबले तर या जगाला, या सगळ्या तत्वज्ञानाच्या आत काय हे कळणार नाही. त्यामुळं ज्ञान हे ताटीच्या आत आहे. याचा अर्थ बंधनाच्या आत आहे. कोणतं बंधन आहे? तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलेले आहात, तुम्ही कसे आहात, काय आहेत, या सगळ्या बंधनाच्या आत ज्ञान होतं ना. वेदू संपन्नो एके ठाई, परिकृपणो ऐसा आन नाही, जो कानी लागला ती वर्णाच्याची. हे बंधनाच्या आतलं ज्ञान आहे. ते ज्ञान बाहेर आलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एरवी ज्ञानामुळे मुक्ती बाहेर येते. आज मुक्तीमुळे ज्ञान बाहेर यायला निघालं. दरवाजा ठोठावला. दादा लोक बोलले असतील तर बोलू दे ना. लोकांचा धर्म जर चुकले नाही तर तुम्ही तुमचा धर्म का चुकलात ते सांगा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, लोकांचा धर्म आहे. विश्वरागी झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. जगत कल्याण हा साधूचा उद्देश आहे. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही बाहेर या. आत बसलेले ज्ञानोबा आहे, कायदा शिकवला मुक्ताईने आणि माऊलीला बाहेर काढले. निवृत्तीनाथ महाराज वागतात आणि तुम्ही वागत नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मुक्ताईने कायदा शिकवला. आणि चांगदेव महाराज 1400 वर्षे जगल्यानंतरही कोरा कागदच येतो. मुक्ताई महाराज म्हणतात 1400 वर्षे जगून पण कोराच. असं आम्ही जरी ठासून म्हणत असलो तरी आम्ही ध्यानात घ्यावं, 1400 वर्षे जगून कोरं राहणं हाही पुरुषार्थच आहे. आपल्या 40-50 वर्षात किती खाडाखोड झाली ती बघूया. विठ्ठला त्यामुळे चांगदेवांवर कमेंट करण्याचा, आपला सिमेंट लावून जीव चाललाय, आपण काय कमेंट करावी त्यांच्यावर. पण मुक्ताई महाराजांनी मात्र रिमार्क केलं. इतकंच नाही, स्नान करून बाहेर आलेल्या मुक्ताईंकडे पाहून जेव्हा खाली मान झुकली ना, तेव्हा मुक्ताई महाराज ठणक्यातच म्हणाल्या, चांगदेवा भिंतीला कोणाडे नसतात का. त्या क्षणाला पाय धरले, बस आजपासून मी तुमचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. कायदे मंत्री आहेत मुक्ताई महाराज. सगळ्यांना कायदे शिकवले. पुढे आज ज्यांचा उत्सव आहे ते निवृत्तीनाथ महाराज संप्रदायाचे एज्युकेशन मिनिस्टर आहे, शिक्षण मंत्री. का संप्रदायाला जेवढा नॉलेज सप्लाय होतो तो सगळा निवृत्तीनाथांचा प्रसाद आहे. हे दिलंय ते सगळं कोणी दिलंय. बाप रुक्मा देवरू
विठ्ठलू सर्वथा काय निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने दिदले माझे हाती. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची आ. निवृत्तीनाथ महाराज आमचे शिक्षण मंत्री आहेत, एज्युकेशन मिनिस्टर. पुढे जनाबाई महाराज संसदीय कामकाज मंत्री. तुमचं पार्लमेंटमध्ये कोणी कधी बोलावं, कोणी काय काम करावं. आता मगाशी अनाऊन्स झाला ना, पहिली चाल कोणी म्हणायची, पुढं कोणी म्हणायचं, मागं कोणी म्हणायचं. तसं डिक्लेरेशन तिथं जनाबाई महाराजांचं होतं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, संसदीय कामकाज मंत्री. सावता महाराज कृषी मंत्री. भंडाऱ्याला लागेल तेवढा भाजीपाला तिकडून येईल आरणहून. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. समर्थ रामदास स्वामी आरोग्य मंत्री. सूर्य नमस्काराची दीक्षा ते देतील ना आपल्याला, ते आमचे आरोग्य मंत्री. अजून काही विस्तार राहिला असेल तर पुढच्या 2 वर्षात बघू. पण हे सगळं झालं तरी जगद्गुरु तुकोबाराय मला असं वाटतं संप्रदायाचे संरक्षण मंत्री आहे. मला अम्युनिशन फॅक्टरी द्यायची आहे ना. तुकाराम महाराजांना मी संरक्षण मंत्री का म्हटलंय, त्याचं कारण त्यांच्या अभंगात शब्दांनी इतकीच हत्यारं सांगितली गेली. एवढा हत्यारांचा उल्लेख कोणत्याच संतांच्या वाङ्मयात नाही. त्यामुळे तुकोबाराय बरोबर लढवई या बाणाने आपले संरक्षण मंत्री ठरतात. लासू फासू देऊ डाग या भूमिकेने ते उभे राहिले. म्हणून ऑर्डनन्स फॅक्टरी देऊ रोडला घातली आहे विठ्ठला. तुकोबाराय जर संरक्षण मंत्री असतील तर त्यांना घेऊन मला जर अम्युनिशन फॅक्टरीला यायचं असेल तर संरक्षण मंत्री आपल्या भाषणात नेहमी आता कोणी आपल्यावर आक्रमण केलंय आणि आपण कोणावर करायचंय, आपल्या भाषणात याचा जसा आढावा मांडत असतो तसे संप्रदायाचे संरक्षण मंत्री आपल्या आयुष्याचा आढावा मांडतात पहिल्या चरणात. युद्धाचं प्रमाण आहे ना ते. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. बरं तोफा एवढ्या लावल्यात का कुठून गोळे निघतील काही भरोसाच नाहीये. तुकोबाराय संप्रदायाचे संरक्षण मंत्री म्हणून नोंद देत आहेत, युद्धाचा आढावा सांगतायत. काय सांगितलं महाराजांनी? महाराज म्हणाले रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबाराय म्हणतात त्यांच्या जीवनात युद्धाचे प्रसंग घडतायत. कारण मी प्रास्ताविकात या अभंगाचा परिचय करून देताना 3 विधानं केली. काय घडलंय, कसं घडलंय आणि कशाने घडलंय. काय घडलंय, युद्ध घडलंय. कसं घडलंय, आघात पडतायत म्हणजे घमासान घडलंय. आणि कशानं घडवलं, हरिनाम विठ्ठला. तुकोबारायांच्या जीवनात जर युद्ध आहे तर मग त्यांच्या जीवनात युद्ध आहे असं आहे का? मग आमच्या जीवनात युद्ध नाहीये का? एखादा माणूस जर 50 जणांना घेऊन आला आणि बसला आणि बोलला मीच आंघोळ करून आलोय, याचा अर्थ मीच आंघोळ म्हणजे 49चा घोळच ना. मग तसं महाराज म्हणतात माझ्या जीवनात युद्ध आहे म्हणजे मग आमचं लाईफ असं प्लेन आहे की काय, का त्याच्यात काही युद्धच नाही. प्रत्येकाच्या जीवनात युद्धजन्य स्थिती असतेच. फक्त त्या स्थितीला न्याय देण्याकरता जी कुवत लागते ना तिथे माणूस कम कुवत असतो विठ्ठला. आणि एखाद्या योद्ध्याच्या ठिकाणी जे गुण असले पाहिजेत, तुकोबाराय ते सगळे गुण घेऊन उभे राहिले म्हणून युद्ध आहे. त्यामुळे एखादा माणूस जर म्हणेल माझ्या जीवनात युद्धच आलं नाही, याचा अर्थ त्याचं जीवन सरळ गेलंय असं नाही. त्याने वेळोवेळी परिस्थिती समोर धोरणं नमती घेतली असावी. आणि नमत्या धोरणाच्या माणसाच्या आयुष्यात युद्ध होण्याची सुतराम शक्यता नाही. पीछे से आई आगे धकाई, काय युद्ध होईल सांगा. म्हणजे युद्ध होण्याकरता आपल्या जीवनामध्ये काहीतरी निराळेपण असतं. आणि तुकोबाराय एखाद्या योद्ध्यासारखे उभे राहिले, लढले झगडले, काहीतरी निराळेपण त्यांच्यात असावं ना. आणि ते आहे. आपण पहा काय असतं, काही काही व्यक्तिमत्व स्वतःला मी सामान्य असं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि काही काही व्यक्तिमत्व आपण विशेष आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतात.
रामप्रभू आणि कृष्ण परमात्मा यांचं जीवन या प्रकारचं आहे. रामायणातल्या प्रत्येक प्रसंगात प्रत्येक जण रामाला हे म्हणतो की तुम्ही परमात्मा आहात, आणि प्रत्येक वेळेला राम लोकांना समजून सांगतो मी माणूसच आहे. असामान्य ठरवल्यानंतर मी सामान्य ही भूमिका लावून धरतो. ज्या वेळेला रावणाला मारलं, वाल्मिकी त्यावेळेचं वर्णन करतात. ते म्हणाले की त्यावेळेला स्वर्गीय देवता तिथं अवतरल्या म्हणजे राम आणि रावणाचं एकूण युद्ध जे चाललं होतं ते 87 दिवस 87 डेज. पण असं म्हणतात इंद्राने त्या युद्धात रस घेतला 80व्या दिवशी. काही माणसं कोण खुर्चीत बसणार याचा अंदाज घेऊन पाठिंबा देतात विठ्ठला. कारण 80 दिवस राम प्रभू बिगर रथाचे लढत होते. 80व्या दिवशी त्या इंद्राने आपला रथ पाठवला. ते सुद्धा केव्हा, जेव्हा त्या रावणाच्या घरचे सगळे मेले ना, मग ध्यानात आलं की आता विजय आपलाच होणार आहे. आणि हा अंदाज आल्यावर माणूस कितीही वाजता पाठिंबा देतो, अगदी पहाटे सुद्धा विठ्ठला. म्हणजे इंद्र किती धोरणी आहे महाराज, किती धोरणी आहे. अरे राम प्रभूने अवतार तुमच्यासाठी घेतलाय ना. रावण मेला की तुम्ही सुखी व्हाल. मग ज्याने अवतार, ज्याने मोहीम त्यासाठी अवतरवली, त्या रामाला इंद्राचा पाठिंबा 87 दिवसाच्या युद्धात 80व्या दिवशी त्याने रथ दिला. आणि जेव्हा प्रभूने त्या रावणाला मारलं त्यावेळेला सगळ्या देवता स्तुती करतात, आपण साक्षात परात्पर ब्रह्म आहात. त्यावेळेला रामाचं वाल्मिकी रामायणातलं उत्तर आहे, आत्मानं मानुषम मन्ये पुत्रम दशरथात्मजम. मी कोण आहे? तुम्ही म्हणता मी परमात्मा आहे, मी देव आहे, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज होतोय. मी माणूस आहे, मी मनुष्य आहे, मी दशरथ राजाचा पुत्र आहे. म्हणजे काही माणसं मी सामान्य हे सांगण्याकडे लक्ष वेधतात. आणि कृष्ण गीतेत त्याला सगळे सामान्य म्हणायला निघाले, पण तो छाती ठोकपणे सांगतो. काय सांगतो? असं म्हणतो ना कृष्ण, सर्व धर्मान परित्यज्य ईश्वरम शरणम व्रज. सर्व धर्मान परित्यज्य ईश्वरम आहे का? हो, माम एकम तर सांगा कोणतरी. तो ईश्वरम म्हणत नाही, मामेकम म्हणतो. तो चिंतन देवाचं करा असं म्हणत नाही, माझं करा असं म्हणतो. ज्याला सगळे देव म्हणत होते तो राम म्हणतो मी माणूस आहे. आणि ज्या कृष्णाला सगळी माणसं म्हणत होती माणूस आहे, तो म्हणतो मी देव आहे विठ्ठला. ज्या ज्ञानोबारायांना सगळे अवतारी मानायला निघाले, ते ज्ञानोबाराय स्वतःला सामान्य ठेवण्याचा विचार करतात. ज्ञानोबारायांचा विचार थोडा रामासारखा आहे, पण तुकोबारायांचा विचार हा थोडासा कृष्णासारखा आहे. जमेल तिथं त्यांनी आपला आय कार्ड दाखवलंय. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, उसने ते पुसा पांडुरंगा. हा तुका तुम्हाला जसा दिसतो तसा नाही. 5 पते आहेत ते, 3 पते दाखवतीलच आपल्याला. फार गोड गायले. हे वैभव आहे, हे ऐश्वर्य. एकाएकी तुका लोकी निराळा. महाराज कधीच स्वतःला सामान्यात बसवत नाही. मी वेगळाच आहे, मी निराळाच आहे, हे सतत त्यांनी सांगत ठेवलंय. त्यामुळे इतरांच्या जीवनात काय माहित नाही, माझ्या जीवनात युद्ध आहे, ऐकावं लागेल. महाराज म्हणतात रात्री दिवसा महा. पण युद्धासाठी जे निराळं लागतं ते इन्ग्रेडियंट्स काय आहे तुमच्यातलं कळेल आम्हाला. महाराज म्हणतात मी स्वतंत्र विचाराने चालणार आहे, म्हणून माझ्या आयुष्यात युद्ध आलं असावं. खर तर तुकोबारायांच्या गाथ्याबद्दल अनेकांची अनेक मतांतर आहे. कुणी त्याला कशाचं भाषांतर म्हणतं, कुणी त्याला कशाचं भाष्य म्हणतं. पण तुकोबारायांची गाथा हा असा विषय आहे की त्याला कशाच भाषांतर म्हणताच येणार नाही. मला माहिती माझं विधान धाडसी आहे, पण आपण त्याचं पूर्ण निरीक्षण करा. गाथा कशाचं भाष्य म्हणताच येत नाही. गाथा स्वतंत्र आहे, गाथा स्वतंत्र आहे. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसाद. गाथ्याला मी वेदाचं भाष्य मानू, वेदाचा महाराष्ट्रीय अवतार मानू, तरी पण अडचण आहे. पण स्वतः तुकोबाराय म्हणाले गाळोन या भेद प्रमाण तो ऐसा वेद विठ्ठला. त्यामुळे तुकोबाराय जे बोलतात ते स्वतंत्र आहे महाराज. किंबहुना
त्यांच्या जीवनाच्या कसोटीला घासून जेवढं मिळालं तेवढंच म्हणलं, बाकी काही म्हणलं नाही. काहीतरी ऐकलं आणि कुठंतरी ठेवलं असं काही नाही. सगळ्यांचं युट्यूबला ऐकून आपल्या नावाने खपवणं असं नव्हतं ते विठ्ठल. महाराज म्हणतात, सत्य असत्य असे मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. स्वतंत्र विचार आहे तुकोबारा, एक स्वतंत्र विचार आहे. तो कशाचा कॉपी म्हणता येत नाही आणि त्यांना कोणी कॉपी करू शकत नाही. महाराज कॉपी करू शकत नाही. आपला येवले चहा प्या, कॉपी होणारच नाही तुकोबारा विठाला. इतकं निराळे पण, इतकी स्वतंत्रता, इतकी स्वतंत्रता. आणि स्वतंत्र विचार ज्याच्या अंतःकरणात असतो ना, त्या माणसाच्या जीवनात लढाया येतात. अहो, स्वतंत्रतेच्या विचाराने आपण 90 वर्षे लढलोय, तर स्वतंत्रता व्यक्तीत बसल्यावर लढणार नाही का माणूस? 1857 ला पडलेली ठिणगी 1947 ला शांत झाली ना. किती वर्षे गेली? 90 इयर्स, 90 वर्षे. कशापायी? फक्त स्वतंत्रतेचा विचार. मग स्वतंत्रतेचा, भूमीचा विचार जर 90 वर्षे लढायला लावतो, तर भूमिकेचा विचार लढणं ठेवील का बाजूला? सांगा. तिथं भूमी लढली तर भूमिका लढेल. तुकोबारांच्या जीवनात युद्ध आलं, एक स्वतंत्र विचार धारण केला. बरं, स्वतंत्र विचार धारण केल्यानंतर तितक्याच लढवय्या बाण्याने तो अंगी पेलला सुद्धा. स्वतंत्र विचाराचे लेख लिहून होत नाही महाराज, ते आता असावं लागतं. कारण स्वतंत्र विचार पेलायला तितकी ताकदच पाहिजे. उदाहरणार्थ, हुंडा घेणं चांगलं का वाईट? जिव्हाळ्याचा प्रश्न आहे का हा? मग बोलत का नाही? हुंडा घेणं काही चांगले म्हणतात, काही वाईट म्हणतात. म्हणजे याच्यावर मी अंदाज काढायचा का यांच्या घरी लग्नाचं कोण आहे? विठ्ठल. एकाला म्हटलं हुंडाबंदी देतो का? तो म्हणाला पुढच्या वर्षी येणार 100%. तर म्हणलं मी यंदा का नाही? तर यंदा आपलं करायचं. मग पुढच्या वर्षी काय येतो? म्हणे बहिणीच आहे. वारे तत्वज्ञान. असं काय अर्धा कापून विचार घेता येतो काय? चांगला विचार पकडायचा. हुंडा योग्य का अयोग्य सांगा. एक मुलगा डॉक्टर झाला आणि त्याने संकल्प केला, मी हुंडा घेणार नाही. किती चांगला विचार आहे हा. घरी सांगितलं त्याने, काय? मी हुंडा घेणार. बापाने पहिल्या वाक्यात ठणका दिला, तुला याच्यासाठी डॉक्टर केलं का? त्याला त्या दिवशी कळतं त्याला डॉक्टर का केलं. विठ्ठला. त्याची आई तर अत्यंत आघाडीवर. ती म्हणते मी रिकामी आली नाही तर तिला बरी येऊ दे, तू किल्ला लढव. ज्या दिवशी तो तरुण म्हणेल मला हुंडा घ्यायचा नाही, त्या दिवशी त्याच्या जगण्याला आग लागलीच समजा. स्वतंत्र विचार पकडायला लढवय्या बाणा लागतोच. आणि तो तुकोबाऱ्यांमध्ये आहे. तुकोबाऱ्यांमध्ये नाही, जे जे तुकोबाऱ्यांच्या सोबत चालले त्या सगळ्यांमध्ये तो आहे. किंबहुना जगात तो त्यांच्यामध्येच आहे. झुंजार ते एक म्हणजे तिकडून दरड आलीच पाहिजे. झुंजार ते एक विष्णुदास जगी. हा, वैष्णवच झुंजार आहेत, वैष्णवच योद्धे आहेत, वैष्णवच योद्धे. आणि माणूस योद्धा असावा लागतो. ते इन जीन्सच असावं लागतं, ते आतच असावं लागतं, त्याची सोंग नाही आणता येत. स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले.
तिथे गेल्यावर पत्रकार आले. आता पत्रकार म्हणजे अवघड कार्यक्रम. आल्यानंतर एक तरुण मुलगी त्यांची बाईट घ्यायला आली, मुलाखत घ्यायला आली. त्यांच्या पुढे माईक धरलं आणि सांगितलं, वाजपेयी जी मैं आपसे शादी करना चाहती हूं. हे ब्रह्मचारी वृद्ध आणि एका देशाचे पंतप्रधान, पण वाजपेयी होते ते. प्रतिभा कधी डगमगत नाही. विठ्ठला. त्याचं कारण प्रतिभेकडे झगमगणं असतं, डगमगणं नाही. विठ्ठला. त्याच्यामुळे प्रतिभा डगमगत नाही, झगमगते. आणि ती नसली की मग आपली फक्त तगमगच होते. बरं, याच्यापेक्षा वेगळं आणखी काही नाही. वाजपेयी अगदी शांत थांबले. ज्याची पूर्ण तयारी असते तोच शांत राहू शकतो. वाजपेयी म्हणाले, अच्छी बात, आप मोहतरमा आप मुझसे शादी करना चाहते हो, ठीक है. ती पुढचं लगेच बोलली, मैं आपसे शादी करना चाहती हूं लेकिन मुंह दिखाई में कश्मीर लूंगी. वाजपेयी दुसऱ्या दणक्यात म्हणाले, चलेगा मंजूर है लेकिन दहेज में पाकिस्तान लूंगा. विठ्ठल. याला म्हणतात लढवय्या बाणा. लगेच टेकवलं पाहिजे. आपल्याकडे पण खूप योद्धे लढवय्ये आहेत, पण त्यांच्या तोफा आपल्याच माणसांच्याकडे का लावलेले आहेत काही कळत नाही. विठ्ठला. योद्धा पाहिजे माणूस, माणूस लढवय्या पाहिजे. कारण तुकोबारे म्हणतात, माझ्या जीवनात युद्ध आहे ना, मी लढणार, मी लढणार. पुढे एवढ्याने होत नाही माणूस. बळेविन शक्ती. तुम्ही युद्ध करायला निघालात तर तुमच्याकडे बळ पाहिजे. महाराज किती बलसंपन्न आहेत महाराज, त्यांच्या बळाचा काय विचार आणि विस्तार सांगावा. एक तर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळी बन. सगळी हत्यार आणि शस्त्र आमच्याकडे येतात. तुका म्हणे राये अंतरी शीतळ, शांतीचे ते बळ क्षमांगी. आमच्याकडे बळ आहे, आम्ही बळवान आहोत. ठीक आहे, बळ लागतं कळलं, पण नुसतं बळ असून काय चालेल. दारू गोळा पण पाहिजे ना. ॲम्युनिशन फॅक्टरीत आहोत आम्ही. इथं सामुग्री नको का. आणि जसे 4 वेद आहेत ना, तसे 4 उपवेद सुद्धा आहेत. 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. जसे 4 वेद आहेत तसे 4 उपवेद आहेत. त्या उपवेदामध्ये चरक मुनीचा आयुर्वेद आहे, भारत मुनीचा गांधर्व वेद आहे, कौटिल्याचा अर्थवेद आहे, तसा विश्वामित्रांचा धनुर्वेद आहे. आपला धनुर्वेदापेक्षा धनुर्वाताशी जवळचा संबंध आहे. त्या धनुर्वेदामध्ये विश्वामित्रांनी 4 प्रकारची हत्यारं योद्ध्याकडे असावी असं म्हटलंय. 4 सांगतो आपण, ऐका. मुक्त हत्यार, अमुक्त हत्यार, मुक्तामुक्त हत्यार आणि यंत्रमुक्त हत्यार. ॲम्युनिशन फॅक्टरी. काय काय पाहिजे ऐका. मुक्त शस्त्र काय असतं. फेकून मारलं तरी चालतं. कसं वापरावं शिकायची गरज नाही. उदाहरणार्थ काश्मीर दगडफेक. काही लोक म्हणतात तो भटके हुए. अरे भटके हुए नाही, वो सटके हुए है. विठ्ठला. दगडफेक आहे का कुठं तुम्ही वाचलं का. स्टोन थ्रो ट्रेनिंग सेंटर. किडनी स्टोन सेंटर असेल पण स्टोन थ्रो सेंटर कुठे आहे. दगड कशी फेकावी शिकवायची गरज नाही. मुक्त कुठेही मिळतं. हा, ती तयारी असते. एक जण एका व्याख्यानमालेला वक्त्याची तारीख घ्यायला गेले. आधी तारीख घेतलेल्या बऱ्या वक्त्याची, नाही तर आयत्या वक्ताला कोण वक्ता आणावा. तख्ताला न्याय मिळाला पाहिजे ना. त्यांनी सगळं विचारलं. एक शेवटचा प्रश्न विचारला त्या व्याख्यानमालेच्या वक्त्याला, तुम्ही व्हेज का नॉन व्हेज. व्याख्यानमालेचा वक्ता हे ध्यानात असू दे. व्हेज का नॉन व्हेज. ते म्हणाले हे कशासाठी. ते म्हणाले तसं नाही, व्याख्यान बोर झालं तर टोमॅटो फेकायची का अंडी हे ठरवता येईल. विठ्ठल. मुक्त शस्त्र कुठेही मिळतं, कुणीही वापरा. विश्वामित्र म्हणतात अमुक्त शस्त्र ते फेकून नाही मारता येत, हातातच ठेवावं लागतं. तलवार. तलवार फेकून नाही चालत, ती हातातच ठेवावी लागते. हातात ठेवावी लागते.
आणि तलवार कशी फिरवावी लागते, कशी हातात ठेवावी लागते आता सांगायची गरज नाही. तान्हाजी अटेंड केला असेल, तेवढं जरूर करा, छपाक राहू द्या. विठ्ठल गुन्हेगाराचं नाव बदलणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तलवार अमुक्त शस्त्र, फेकून नाही मारते, हातात ठेवावी लागते. तिसरं मुक्त अमुक्त, म्हणजे फेकलं तरी चालतं, हातात ठेवलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल हा 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 भाला, बरोबर. कोणीतरी प्रताप केला, हा भाला सांगता आला ना, कारण कोणाच्या हातात पाहायची सवय आपल्याला. महाराणा प्रताप फेकून मारला तरी चालतो, हातात ठेवला तरी चालतो. चौथं यंत्रमुक्त, त्याला यंत्रच लागतं. म्हणजे समजा बंदुकीच्या मारू नका कोणीच कोणाला, आणि कशावरूनच. विठ्ठला बंदुकीने समजा एखाद्याला मारायचं, कसं मारणार? काय नाही, त्याच्या घरी जायचं आणि त्याला सांगायचं, या बंदुकीच्या गोळ्या दिवसातून 3 टाइम 2-2 खात जा, मरशील. अरे बंदुकीच्या गोळ्याने जर मारायचं तर त्याला काय पाहिजे? रिव्हॉल्वर पाहिजेच की नाही? त्याच्याशिवाय त्याची व्यवस्थाच लागणार नाही, बरोबर आहे. याला यंत्रमुक्त शस्त्र म्हणतात. मग युद्ध ज्याच्या जीवनात आहे त्याच्याकडे जर शस्त्रास्त्र असली पाहिजेत. महाराज म्हणतात, आम्ही शस्त्रास्त्रांनी संपन्न आहोत, आमची हत्यारबंद व्यवस्था माहित नाही. शांती खड्ग हाती, काळा सीते नागविती, तुका म्हणे काळा हाडा तोळणावरी, तुका म्हणे काळा परमेश्वराचा सहभाग पाहिजे, नाही तर ते खालीकडे जाईल, वरकडे गेलं पाहिजे. विठ्ठल तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे. या समग्र तयारीचे तुकोबार आहे. एवढंच नाही महाराज, अतुल धैर्य पाहिजे, टिकणार नाही माणसं. सांगू आपल्याला, तुकोबार आहे किती धैर्यवान असते. ज्या ज्या कारणाने माणसं आत्महत्या करतात, अशी डझनभर कारण ज्यांच्या जीवनात आहेत, आणि त्यांनी त्या फोटोला कॅप्शन काय लिहिलंय माहिती? बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पीडा केली. एवढं धैर्य ज्याच्यात आहे ना, तोच माणूस युद्धात टिकणार. आणि ते म्हणणार, आम्ही युद्ध करतोय. ठीक आहे, कळलं आम्हाला, युद्ध करतोय, आम्ही तुम्हाला 7 देऊ, पण 7 वाजत आले. या युद्धाची 3 वैशिष्ट्ये आहेत. हे जे युद्ध झालंय ना, हे केव्हा झालंय, कुठं झालंय आणि कोणाशी झालंय? विठ्ठला पहिला प्रश्न, हे युद्ध कधी झालं? कधी झालंय? रात्री दिवस. कुठे झालंय? अंतर बाह्य. कोणाशी झालं? जग. आता सोपं झालं आपल्याला. आणि ही ताकद आहे महाराज तुकोबारायांची. एका ओळीत अख्ख्या ठळक बातम्या सांगून दिल्या. किती किती सरळ, किती स्पष्ट. आता लोकांना त्याच्यावर मोठा प्रबंध लिहावा लागेल एवढं सांगायला. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. वेळच नाही घालवायचा लोकांचा, जे आहे ते सारवत मांडून द्यायचं. लोकांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. म्हणून ही वाणी साधूची आहे. सगळ्यांना कळेल असं ते आहे. जगातल्या पहिल्या माणसांसाठी विद्वान बोलतो आणि शेवटच्या माणसासाठी साधू बोलतो. विठ्ठला जे पहिल्याच माणसाला कळालं समजायचं हा विद्वान असावा, आणि जे शेवटच्याही माणसाला कळालं हा साधू असावा.
काय कळलं? रात्री दिवस. कुठं चाललं युद्ध? दिवस रात्र. जर 3 झाले असतील तर त्याचे सरळ 2 कॉलम करा आणि मी सांगतो तसे शब्द लिहित चला. रात्री, दिवस, अंतर, बाह्य, जग आणि मन. गट 2 झाले आणि वाट्याला शब्द किती आले? 3 आले ना. गट 2 झाले आणि वाट्याला 3 आले. विठ्ठला, त्यामुळे वाटपाला थोडा उशीर झाला. 7 वाजले. आता 3 वाटे कोणते झाले ते सांगतो मी. पहिल्या बाजूला शब्द आहे रात्री, पलीकडे कोणता आहे? दिवस. दुसऱ्या कॉलमला शब्द आहे अंतर, बाह्य, जग आणि मन. पहिल्या कॉलमचे 3 शब्द वाचा. रात्री, अंतर आणि जग. दुसऱ्या कॉलमला शब्द कोणते आले? दिवस, बाह्य आणि अडचण नाही का वाटत थोडी? एक युद्ध आत आणि दुसरं बाहेर आहे. एक जगाशी, दुसरं मनाशी आहे. मग जगाचं युद्ध आत का बाहेर? बाहेर. मनाचं युद्ध आत. असं मलाही वाटलं होतं, तसं नाहीये. विठ्ठल, तुम्ही विभागणी काय केली आहे? विभागणी काय केली सांगा ना. ज्या बाजूला जग आहे त्या बाजूला अंत का बाह्य? परत वाटे करावे लागतील. रात्री, दिवस, अंतर, बाह्य, जग आणि मन. ज्या बाजूला जग आहे त्या बाजूला काय शब्द आहे? अंत का बाह्य? अंत असा शब्द आहे, अंतर. आणि ज्या बाजूला मन आहे त्या बाजूला शब्द कोणता आला? बाह्य. म्हणजे जगाची जी लढाई आहे ती आत का बाहेर? जगाची लढाई आतली का बाहेरची? आतली. आणि मनाची लढाई, याला ज्ञानबाची मेख म्हणतात. कारण आम्हाला असं वाटतं की बाहेर लढतो ते जगाशी आणि आत लढतो ते मनाशी. असं नाहीये. मग तुकोबारायांना काय म्हणायचंय? हेच तर तुकोबारायांचं निराळेपण आहे. त्यांना काय म्हणायचंय याचा अंदाजच लागेना. विठ्ठला, मला तर कीर्तन करताना मी धाडस करतोय असंच वाटतं. कारण तुकोबारायांच्या अभंगावर मी बोलतो ना, हे अंदाजे आहे. तुकोबारायांचा अंदाज येऊ शकत नाही. माणूस अंदाजच येऊ शकत नाही. फक्त त्याला विनवणी करावी आणि सांगावं, या अभंगाचा भाव तुम्ही माझ्या मुखातून वधवून घ्या. जो येईल तो तुम्ही गोड करा. तिथं पोचणं शक्यच नाही ना माणूस. आणि जे जिथून ज्याचं ज्या भावनेने बाहेर पडलंय कृतीला फॉलो करता येईल. भावना काय खाक कळणार आहे आम्हाला? त्या व्यक्तीच्या भावनेचा परिचय होत नाही तोपर्यंत आम्हाला तिथपर्यंत पोहोचताच येणार नाही. मग महाराजांनी जगाचं युद्ध आत ठेवलंय, मनाचं बाहेर. त्याला सायकोलॉजी शोधा. लक्षात ठेवा, आतलं मन आतच राहिलं तर युद्ध होत नाही. बाहेरचं जग बाहेरच राहिलं तर युद्ध होत नाही. युद्ध होतं केव्हा? विषयाच्या चिंतनात आतलं मन बाहेर जातं तेव्हा. आणि बघितल्यानंतर चिंतनाने बाहेरचं जग आत येतं तेव्हा. विठ्ठला, म्हणजे सांगतो सोपं. फिरायला गेली दुपारच्या वेळेला बाजारात आणि एक नेकलेस पाहिला. बरं, ते लोक ना त्या दुकानाला ठेवलंय सोनं पण भिंती काचेच्या ठेवतात. आपल्या जीवाला काच होतो त्यामुळे, कारण ते लगेच दिसतं समोरच फार. आणि हे व्यापारी धोरण आहे. पाणीपुरी वाल्यापासून तर ते ज्वेलर्स वाल्यापर्यंत ते तुम्हाला आधी प्रवृत्त करतात. सायकोलॉजी आहे ती. लालायित करणे, माणसाची पावलं आपोआप वळतात. नेकलेस पाहिल्यानंतर तो नेकलेस बाहेरचा बाहेर राहिला तर काय प्रॉब्लेम आहे का? बरं, तो दिसला काय प्रॉब्लेम आहे का? तो आपण बघितला काय प्रॉब्लेम आहे का? मग प्रॉब्लेम सुरू केव्हा होतो? तो माझा असला पाहिजे, तो माझ्या गळ्यात असला पाहिजे, तो माझ्या मालकीचा असला पाहिजे. याचा अर्थ बाहेरचा नेकलेस आता कुठं आला? आत. म्हणजे बाहेरचं जग आत आलं. आणि त्या नेकलेस कडे बघायला लावलं तेव्हा मन आधी कुठं होतं?
आतच होतं ते, कुठं थांबलं नव्हतं, कुठं गेलं नव्हतं, ते आतच होतं. पण नजर गेली, डोळ्यांनी ते दाखवलं आणि लगेच ते आतलं मन गेलं बाहेर. आतलं मन बाहेर गेल्याशिवाय आणि बाहेरचं जग आत आल्याशिवाय युद्ध होत नाही. विठ्ठला बरं, एक रात्री आणि दुसरं दिवसा म्हणजे हे जगाबरोबरचं जे युद्ध असतं ना ते वेगळ्या वेळेत आणि मनाबरोबरचं युद्ध आहे ते वेगळ्या वेळेत. कसं? दिवसभर शरीर चालत राहतं, आपण फिरत राहतो, मन बाहेर जात राहतं, तेव्हा मन तिकडं धावतं. हे युद्ध दिवसभर चालतं आणि दिवसभर जे पाहिलंय ते सगळं चिंतनात येतं, ते आपल्याला मिळावं असं वाटतं आणि ते स्वप्न रूपाने प्रगट होतं. म्हणजे जगाचं युद्ध रात्री आहे आणि मनाचं युद्ध दिवसा आहे. जगाचं युद्ध आत आहे, मनाचं युद्ध बाहेर आहे. पण महाराज, आमची एकच विनंती आहे, काय? जगाशी आणि मनाशी जर युद्ध असेल तर जग आणि मनाशी युद्ध करणं ही नेमकी कन्सेप्ट काय आहे आम्हाला तेवढी सांगाल का? महाराज म्हणतात भजन करा, मग सांगेन. रात्री दिवसा महायुद्धाचा प्रसंग, दिवस रात्र आमच्या जीवनात युद्ध चाललंय. जग आणि मन, हे जग आणि मन युद्ध म्हणजे काय? कोणी म्हणेल तुकाराम महाराजांचं जगाशी युद्ध होतं, ते तर कोणाचंही होतं. तो उत्तर कोरियात येऊन बसलाय ना एक जण, काय त्याचं नाव? किम जोंग. सगळ्यांच्या विनाशाची व्यवस्था. मला एकाने विचारलं अश्वत्थामा कुठं सापडेल? मी म्हटलं तुला जर हिमालयात नाही सापडला तर उत्तर कोरियात तोच बसलाय. विठ्ठल. पण ज्या वेळेला त्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र उगारलं, कृष्णाने सांगितलं अर्जुना तू पण वापर, आता त्याला इलाज नाही. काही काही लोकांशी तसंच वागावं लागतं, त्याला इलाजच नाही. त्या त्या वेळेला त्या त्या माणसाने कठोर भूमिका घ्याव्या, हा योद्ध्याचा नियम आहे. युद्धात तसंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. मी कोणत्या पक्षाचा नाही, तुम्ही कोणत्या पक्षाचे मला माहित नाही. कीर्तनकारा फार तर पूर्व पक्ष आणि उत्तर पक्षाचा असतो. पण जे नागरिक संशोधन बिल लागू होतंय याकरता सगळ्या भारतीयांनी पंतप्रधानांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं माझं मत. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, आपण स्वतंत्र आहात, पण याकरता आपण तिथं थांबलं पाहिजे. त्या भूमिका तशा असल्या पाहिजे. भारत काय धर्मशाळा आहे काय? सवाल ये नहीं है हिंदुस्तान आपके बाप का है या नहीं, सवाल ये है आपका बाप हिंदुस्तानी है या नहीं. विठ्ठला. त्यांनी शस्त्र उगारलं कोणावर? अर्जुना. त्यावेळेला जेव्हा दोन्ही ब्रह्मास्त्र आली ना समोरासमोर, तेव्हा कृष्ण आणि व्यास समोर आले. अरे जगाचा विनाश होईल, तसा तो सारखा धमक्या देतो, अनुभवमत टाकीन. म्हणजे जगाशी भांडणारी माणसं आहेत ना. मग तुम्ही म्हणता माझं जगाशी, ते तर आमच्या सोसायटीत पण होतंय. चाळीत असो तर नळाच्या पाण्यावरून पण होतंय. आणि चाळीला तर भांडणाचा चाळाच असतो. भांडून भांडून फार चाळण होते तिची. विठ्ठला. मग तुम्ही जगाशी भांडता म्हणजे काय? बरं, एकीकडे तुम्ही असं म्हणता जग आम्हा देव, सगळं जग आमच्या करता, पण तुम्ही भांडता म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ भांडणात काहीतरी मेख असली पाहिजे, भांडणात काहीतरी निराळेपण असलं पाहिजे. तुका लोके निराळा तर तुकाचं सगळं निराळ. महाराज जगाशी भांडतात म्हणजे काय माहितीये? आपण निश्चित साधना ध्येय जेव्हा करू लागतो तेव्हा लोक आपल्याला पाहत असतात. नुसते पाहत नसतात, आपल्या प्रत्येक कृतीवर ते प्रतिक्रिया नोंदवत असतात. कधी कधी त्या अनुकूल असतात आणि कधी कधी त्या प्रतिकूल असतात. त्या दोन्हीला ऐकून आपली प्रज्ञा, आपली बुद्धी स्थिर ठेवून आपल्या साध्याच्या मागे चालताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा जो आटापिटा साधकाला करावा लागतो त्याला जगाशी युद्ध करणं असं म्हणतात. हा तुकोबारायांचा अर्थ, हा तुकोबारायांचा अर्थ. तुम्ही चालू लागला, तुम्ही जे करतात लोक तुम्हाला हसणार नाही. विवेकानंद तर उलट म्हणतात, तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतली आणि लोकांनी तुम्हाला विरोध केला नाही तर तुमचा रस्ता चुकला असं समजा. अहो आम्ही भक्ती करणारी माणसं आहोत, आमच्या आचार्य गोपी आहेत,
यथा ब्रज गोपिकानाम. जर त्यांना लोक हसायचे राहिले नाही तर भजन करणाऱ्याला हसणं हा तर सांप्रदायिक नियम आहे. आपल्या आचार्यांना हसले लोक कोणालाच सोडत नाही. आचार्यांना पण हसतात आणि आचार्यांना पण हसतात, ते सोडत कोणालाच नाही. तो काय म्हणे, हसे जन, काय करायचं काय. ध्यानात ठेवा, लोक हसली तरी आपण फार मनावर घेऊ नका. का, लोक आधी हसतात आणि मग ती नंतर आपल्याच बरोबर असतात. आपल्या पुढे नसतात, आपल्या मागे असतात. विठ्ठला, लोक अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवते, पण या दोन्ही पचवून आपल्या साधनात ठाम राहणं यासाठी आटापिटा करावा लागतो, फार आटापिटा करावा लागतो. भजन जिवंत ठेवणं सोपं नाही महाराज. मला आश्चर्य वाटलं, 55 वर्षे इथं भजनाची एक दिव्य परंपरा आहे. त्याच्यामुळे या भूमीला उत्सवाचं भजनाचं आता व्यसन लागलंय. विठ्ठला, म्हणजे इथली सगळी माणसं व्यसनी आहेत महाराज. लक्षात ठेवा, व्यसनच अजिबात नाही असा जगात एकही माणूस असू शकत नाही. चांगलं व्यसन असू शकतं. व्यसन रहितता ही संकल्पना ज्ञानोबरायांना मान्य नाही. तयाचे आम्हा व्यसन तो आमुचे निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै. ज्ञानेश्वरी मान्य, कॉन्स्टिट्यूशन ग्रांटेड वर्ड. आम्हाला भजनाचं व्यसन पाहिजे. मी तर म्हणतो ना, एखादा माणूस तंबाखू खात असेल तर तू तंबाखू खाऊ नको असं नाही त्याला सांगायचं. तू नामस्मरण कर. तुला नामाची एक दिवस इतकी आवड वाटेल ना, इतकी आवड वाटेल, त्या दिवशी तू म्हणशील, अरे काय खातोय मी, हे विठ्ठला. मी तर म्हणतो, संप्रदाय हा नामव्यसनी होत नाही तोपर्यंत तो चिंतामुक्त होणार नाही. चिंतामुक्त होणार. आता कधी कधी जुने लोक नव्या लोकांना फार उपदेश करत राहतात. चांगला आहे, जुन्याने ते केलंच पाहिजे, पण त्याच्या ज्या पद्धती आहेत त्या अशा असतात. कोणी धनप्रेमी असतील, कोणी मानप्रेमी असतील, तर त्यांना तुम्ही ते घेऊ नका, असं करू नका असं सांगू नये. मला वाटतं त्यांना असं सांगावं, तुम्ही थोडं थोडं नामस्मरण करत चला. 10 माळा, 11 माळा, 15 माळा, 16 माळा. आणि मी आपल्याला गॅरंटी देतो, ज्याला नामाची गोडी लागली ना, जगातल्या सगळ्या गोड्या त्याच्या कोपऱ्यात पडतील. तोच गोड होईल, तोच गोड होईल. हे व्यसन आम्हाला पाहिजेच. मग जगासमोर जेव्हा आम्ही जाऊ, त्या जग तर प्रतिक्रिया नोंदवत राहील आणि त्यांच्यासारखं चालणं आपल्याला शक्य नाही. तुम्ही इकडे निघाली का ते तिकडेच घेऊन जातात. मैतावर जर गेले ना लोक, काही लोक फक्त तिथंच जातात. त्यानं म्हटलं कीर्तनाला येतं का, नाही ते कोणी गेले तिकडं, तुम्ही तेवढ्यासाठीच जन्माला आलो याची कारण असते. त्यांचा दिनक्रमच छान ठरलेला असतो. म्हणजे त्यानं विचारलं सकाळी कुठे, ते 10 वेळाच सापडतील. विठ्ठल, त्यांची काकड आरती तिकडं असते. आलो याची कारण अशी. किती फिरणार सांगा ना तुम्ही. लोकप्रवादाच्या मागे किती जाणार आहात. शक्य नाही, आपल्याला चालवणार नाही. तुकोबारे म्हणतात, लोक फिरवत राहतात. ते मैतावर गेले ना की तिथे रडणारे असतात. ते जर खूप रडत असतील तर हे त्यांना सांगतात, रडू नका, जो आलाय तो जाणारच आहे. काय दुःख मानायचं, आवरा स्वतःला. पोराबाळांकडे बघा, ती कोणाकडे पाहते. आखी गीता सांगतात, पण त्यांचा अजिबात फरक पडत नाही. काय कारण, त्यांच्या घरी दुःख येतं तेव्हा ते त्यांची गीता विसरतात, म्हणून फरक पडत नाही. लक्षात ठेवा, अर्जुनाला कृष्णाने सांगितलं तू शोक करू नये. हे कृष्णाने सांगितल्यामुळेच अर्जुनाला पटलं. का, तू शोक करू नको हे त्यानेच सांगावं ज्याने जीवनात शोक केलेला नाही. जर शोक करणारे सांगतील शोक करू नको, चालेल. विठ्ठल, कृष्णाच्या जीवनात शोक नाही म्हणून अर्जुनाला फरक पडला. आणि काय शोक रहित आहे महाराज कृष्णाचे. सोन्याच्या नगरीत राहायचा. ज्या दिवशी बाहेर पडला ना, फिरून मागे वळून नाही पाहिलं माझ्या कृष्णाने की त्या सोन्याच्या द्वारकेचं काय झालं. बातम्या सुद्धा बघितल्या नाही. कव्हरेज, ब्रेकिंग न्यूज, द्वारका बुडाली नाही महाराज. बातमी सुद्धा ऐकली नाही. काय त्याग असेल, काही संग रहितता असेल. सोन्याची द्वारका माग फिरून नाही पाहिलं.
एकदा कीर्तनात चप्पल गेली तर मरेपर्यंत सप्त्याला न येणारी माणसं मला माहितीये. विठ्ठला अरे काय कृष्णाबद्दल बोलावं आपण? ज्याच्या तृष्णा संपल्या नाही त्याने कृष्णावर काय बोलावं? त्याने कृष्णावर काय बोलावं? म्हणून कृष्ण बोलला तेव्हाच फरक पडला. त्यामुळे ते मैताच्या वेळेला समजावलं येतात ना, अजिबात आपण ऐकत नाही का? आपल्याला तेव्हा मनात हा विचार असतो, तुझ्यावर ओढवलं होतं तेव्हा तुझी काय हाल होते. आणि ती पद्धत तशीच राहते. यांचं कोणी मेलं का त्यांनी यांना समजवायचं, त्यांचं मेलं का यांनी त्यांना समजवायचं. त्यांच्या समजावण्याचा यांना काही फरक नाही, यांच्या समजावण्याचा दोन्ही निष्फळ. हा असं ज्ञान आहे आपलं. लोक मागे किती धावणार? जर कोणी रडत असलं तर म्हणतात रडू नको, आणि जर मैतावर गेलो तिथं कोणीच रडत नसलं तर माणसं आहेत का हैवान आहे? दगड आहेत, दगड सैतान आहे. अरे माणसासारखा माणूस मेला घरातला, एकाच्या डोळ्याला टिपूस नाही. काय करता काय बोला. काही माणसं तर ते बसायला आलेले सांगतात, अरे आम्ही आलोय जरा रडा, म्हणजे आम्हाला तुमचे डोळे पुसायचे. काय कृत्रिमपणा आहे हो विठ्ठला. मला असं वाटतं ना की सहजता असावी ना, सहजता असावी, सहजता असावी, सहजता असावी. तो गोपाळ म्हणतात जगात वावरताना या हल्ले प्रतिहल्ले चालत राहतात. संसार केला तर लोक दोषी म्हणतात, टाकून दिला तर आळशी म्हणतात. रोज अॅम्युनेशन फॅक्टरीला येतो तरी बोलतात, आलोच नाही तरी बोलतात. 10 दिवस सप्ताह झाला कुठं दिसलाच नाही. तू संसाराच्या मागे लागलाय का संसार तुझ्या मागे लागलाय? आचार भ्रष्टी म्हणून सदा कष्टी, अशा शेजाऱ्यांच्या गोष्टी व्हेरी टेस्टी. म्हणजे एकही दिवस आला नाही तर आचार भ्रष्ट म्हणतात, आणि रोज दिसलं हल्ली मोकळेच आहेत वाटतं, लवकरच ये. एखादा माणूस पहिला नंबरला येऊन बसला, रिकामे त्याला काय काम आहे का? बरं एखादा उशीर आला तर हे उशिरा काय येतात ते आम्हाला माहितीये. विठ्ठला रॉयल एंट्री हा काय प्रकार आहे? अरे वेळेत आहे ते वेळेतच व्हावं ना. कसं कराल बोला? भेटायला जाल तर येऊन घर बुडवलं म्हणतात, नाही जाल तर घमेंडखोर म्हणतात. बोलावं तर बडबड्या म्हणतात, नाही बोलावं तर बडप्पन म्हणतात. लग्न करावं तर माजला म्हणतात, करत नाही तर नपुसक म्हणतात. मुलं नाही झाली तर चांडाळ म्हणतात, बरीच झाली तर पातकाचं मूळ म्हणतात. एखाद्याला देखणी बायको मिळेल तर म्हणतात, अरे तो कसा ती कशी, याला दिलीच कशी. बरं तो सुंदर आहे ती काय सांगू, यानं केलीच कशी. तुला उठा टीव्ही सांगितलं. लहान मुलाने माळ घातली तर म्हणतात, काय सांगू एवढ्या लहानपणी त्याच्या माळ घातली, जीव मारला. माळ घातल्यावर जीव मरतात का वाचतात? रविवारचा एक धरला तर वर्षाची टोटल 52 आहे. पण तरुणाने माळ घातली तर आम्ही काही नाही म्हणालो नव्हतो, पण हे काही दिवस होते का? आता कुठं गुंठा मंत्री झाला होतास आणि माळ घालून घेतली. तरुणपणात परमार्थ करणं काही चूक आहे का? मी तर म्हणतो परमार्थ करण्याचं वयच तरुणपणाच. तरुणपणाच भाग्यवंत नटी हरी कीर्तना. मी वृद्ध माणसांबद्दल अत्यंत आदर धारण करून सांगतो. काहींचं प्लॅनिंग असतं म्हातारं झाल्यावर कीर्तन ऐकू, पण ऐकून ठेवा म्हातारं झाल्यावर कीर्तन ऐकायला येऊ नका. कीर्तन ऐकता ऐकता म्हातारे व्हा. अजून काय सांगू मी आपल्याला? माझ्या शरीराचं वय 38 आहे, माझ्या कीर्तनाचं वय 25 आहे. मला युवकांना सांगावं असं वाटतं, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही ऐश करावीशी वाटली ना, जगण्याला असं भरभरून जगावं असं वाटलं, तुम्ही भजनाचा आश्रय करा, तुम्ही कीर्तनाचा आश्रय करा. याच्यापेक्षा भरलेलं जीवनच नाही माणूस. सम्राटाची लाळ गळेल विठ्ठला. आणि हे घडून होणार नाही असं वाटतं ना, त्याने माऊलीला एवढीच विनंती करे, माऊली दुसरं काहीच नको, भजन घडू दे जीवनात, भजन घडू दे. आणि जेव्हा माऊलीची कृपा होते ना तेव्हा भजन कधीच चुकत नाही, कधीच नाही, कधीच नाही. इतके महाराज मी माझ्या लग्नाच्या दिवशीच कीर्तन केलं होतं. विठ्ठल तरुणाने हे सगळं केलं तर
ते म्हणतात घाई केली. बरं, एखाद्या माणसाच्या एक वृद्धपणात घातली माळ, चांगलंच आहे ना, पण त्याला म्हणतात त्याने माळ घातली म्हणजे काय, शेवटचा दात पडल्यावर दुसरं काय करणार आहे. हा जगत व्यवहार तर सतत चालत राहणार आहे. अनुकूल प्रतिक्रिया, प्रतिकूल प्रतिक्रिया दोन्ही घातच करतात. कोणी आपल्याला वाईट म्हणणं नुकसान करतं ना, कोणी आपल्याला चांगलं म्हणणं सुद्धा नुकसानच करतं. साधकाने निंदेपासून जितकं सावध स्वतःला वाचवावं, त्याच्यापेक्षा जास्त स्तुतीपासून वाचवावं. आमची परंपरा असं सांगते, पूज्यता डोळा न दिखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, मी अमुकायसी नोहावी सेची लोका. त्याच्यात पण सध्या लबाड्या वाढल्या. म्हणजे नका कीर्तन झाल्यावर आमच्याबद्दल काहीच बोलू नका, हा काहीच मला आवडत नाही असं सांगितल्यावर ते भरपूर बोलतात. ते ऐकायचं असतं. काय सोय आहे विठ्ठल. ही सुशिक्षित लबाडी आहे, सुशिक्षित लबाडी. तसं स्तुती सुद्धा नुकसानच करते ना, नुकसानच करते. महाराज म्हणतात, कोणी मला चांगलं म्हटलं तेव्हाही माझं भजन टिकणं गरजेचं होतं. किंबहुना देवने कीर्ती दिल्यानंतर आता इथं आपलं भजन जड जाईल म्हणून महाराजांनी येणे सुखे रुचे एकांताचा वास. देऊत साधना घडत होती, पण तरीही निंदा आणि स्तुतीतून ते भजन वाचवायला महाराजांचं लक्ष कुठे गेलं? भंडाऱ्याकडे. आपलंही लक्ष असतं पण भंडाऱ्याकडे. विठ्ठल महाराजांचं लक्ष होतं भंडाऱ्याकडे. जगाविरुद्ध लढणं म्हणजे निंदा स्तुतीतून भजन वाचवणं एक. आणि असं होतं बरं का, माझा अनुभव सांगतो. ज्या दिवशी कोणी म्हणतं ना आज कीर्तन खूप छान झालं, त्या दिवशी अभ्यास करण्याची इच्छा राहत नाही. विठ्ठल त्यामुळे फार सावध राहावं लागेल आपल्याला, सावध राहावं लागेल. महाराज म्हणतात जग आणि दुसरं आहे मन. मन म्हणजे मला पाहिजे ते वेगळं आणि मनाला करायचंय ते वेगळं. त्यामुळे मन जे करतंय त्याच्याकडे मी जाण्यापेक्षा मला जे पाहिजे त्याच्याकडे मन आलं पाहिजे. यासाठी जी ओढाताण असते ते मनाविरुद्धचं युद्ध आहे. सगळ्या इंद्रियांशी आपली भांडणं आहेत महाराज. आम्हाला वाटतं डोळ्यांनी देवाला बघावं, डोळ्यांना आणखी काही घाण बघावं असं वाटेल. आम्हाला वाटतं वाणीने देवाचं नाम घ्यावं, वाणीला काही वाईट बोलावं असं वाटेल. आम्हाला वाटतं कानाने भगवंताला ऐकावं, कानाला काही वेगळं ऐकावं असं वाटेल. आम्हाला वाटतं आमच्या पायाने आम्हाला वारीला घेऊन जावं, पायाला वरातीत जायचं असेल. आम्हाला वाटतं हाताने आरतीला टाळी वाजवावी गणपतीच्या पुढ्यात, हाताला वाटतं त्याच गणपतीच्या पुढे पत्ता खेळावा. विठ्ठल म्हणजे त्यांना पत्ताच नाहीये की देवाचा पत्ता शोधण्यासाठी देव आला इथे. ते आपला पत्ताच शोधत असतात. तुमच्याकडे बरं, आमच्या कोकणात फार हाल आहेत या बाबतीत. दिवस रात्र ते लोक बसलेले राहतात जुगार खेळायला गणपतीच्या पुढे. नकळी दिवस की राती अखंड लागली सेडूर. किती दुर्दैव. तसं आम्हाला वाटतं आमच्या मनाने देवाचं स्मरण करावं. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आम्हाला मनानं स्मरण करावं असं वाटतं आणि मनाला विषयात रमावं असं वाटतं. तेव्हा त्या विषयात रमू भलत्या सवे धावे सैराट. हा सैराट शब्द आमच्या संतांचा आहे. नागराजाला माहित नव्हता, तो ज्ञानराजाकडून नेलाय. विठ्ठला म्हणून तर तो मंजूळ वाटतो. काय आमच्या संतांना सोडून तुम्ही दुसरं काय बनवणार? काय त्यांना घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, पुढे जाता येणार नाही. मग मनाविरुद्ध लढणं, त्याला फिरवून आणायचं आणि इथं ठेवायचं. हे सगळं करताना जो प्रवास होतो, महाराज म्हणतात तो फार अवघड. जेव्हा हे अगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू. नित्य शब्द दोनदा आला का? पहिला नित्य आलाय तो आघात येतात ते नित्य आहेत म्हणून, आणि दुसरा नित्य आला त्या आलेल्या आघाताचं आम्ही निवारण करतो ते सुद्धा नित्य. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, साधकाने दर 10 मिनिटांनी आपल्या मनाचं पुनर्निरीक्षण करत राहावं. त्या 10 मिनिटात याच्यात कामवासना तर आली नाही ना, याच्यात द्वेष तर आला नाही ना,
कोणाविषयीचा मत्सर तर आला नाही ना. आता सतत पाहत राहावं का? एखादं घर जरी बंद असलं तरी जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा ते आधी साफ करून घ्यावं लागतं, तेव्हाच वापरता येतं. जर बंद घरामध्ये घाण आपोआप साचते. आपला तो उघडा बाजार आहे, किती घाण आत येत असेल त्याचा हिशेबच नाही. एक उदाहरण सांगतो थांबतो. ठाकूर रामकृष्ण परमहंसांना जी काही मार्गदर्शन करणारी अनेक माणसं त्यांच्या आयुष्यात आली, त्याच्यामध्ये एक तांत्रिक होते, त्यांचं नाव तोतापुरी, आंबा नवे. त्या तोतापुरीने त्यांना तंत्र शिकवलं. ते तोतापुरी दररोज 3 तास ध्यान करायचे. रामकृष्णाने त्यांना विचारलं, हे रोज एवढं केलंच पाहिजे का? तोतापुरी म्हणाले, रामकृष्णा, तांब्याची भांडी रोज घासावी लागतात. तांब्याची भांडी म्हणून आपण ती घरी वापरत. काय वापरता? ॲल्युमिनियम. त्याला जर्मन का म्हणतात? दुसऱ्या महायुद्धात त्या हिटलरची ते आरोपी आवरले जाईना, त्यांचा मेंदू हँग करण्यासाठी त्यांचं जेवण जर्मनच्या भांड्यात बनवलं. त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो आणि मग त्यातलं जेवण केलं की मग त्या माणसांचे मेंदू हँग होतात आणि मग ते शांत पडून राहतात. आता माणसं हँग झाल्यासारखी का वागतात? त्यात हे एक कारण जोडून घ्या. विठ्ठला, तांब्याचं भांड पाहिजे ना. आणि तांब्याची भांडी आता 2च जागी दिसतात. एक तर ती लग्नात कन्यादानाच्या वेळेला दिसतात आणि तिथून ती मरेपर्यंत शोकेश मध्येच दिसतात. ती मध्ये उतरतच नाही, अशी रोपवेनेच जातात तिकडे. कारण त्या तांब्याच्या भांड्याला तुम्ही का नाकारलं? तापच मोठा का? हा, बायको माहेरी असली घरी असली तरी लागते पितांबरीच, त्याशिवाय तर ते निघत नाही. आणि तांब्याच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते घासून घ्यावं लागतं, तसं ते पुसून पण घ्यावं लागतं. तुम्ही तांब्याचं भांड धुतलं आणि जर पुसलं नाही तर ज्या पाण्याने ते भांड धुतलंय त्याच्या राहिलेल्या थेंबाचाही डाग तयार होतो. बरोबर आहे ना? साधनेचंही असंच आहे. का? एखादा विकार आहे तर तो घालवायला साधनेच्या पाण्याने ते भांड धुवून घ्यावं लागतं, पण त्यानंतर ते पुसावंही लागतं. नाहीतर मी ही साधना केली, हा थेंब जर त्या पाण्याचा भांड्यावर राहिला तर भांड डागदार दिसतं. विठ्ठला, ते घासून पुसून घ्यावं लागतं, ते रोज घासावं लागतं. रामकृष्णाने काय उत्तर दिलं माहिती का? तांब्याचं भांड घ्यावं, ते रोज घासून पुसून घ्यावं. त्यापेक्षा भांडच सोन्याचं असलं तर सोन्याची भांडी घासावी लागत नाही. त्याला तोतापुरीने असं उत्तर दिलं, रामकृष्णा, अरे माझं भांड तांब्याचं आहे, पण तुझं भांड देवाने सोन्याचं बनवलंय. तू ध्यान नाही केलं तरी तुझं आपोआप घडेल, पण मला करावं लागेल. ते जाग येवनिया नित्य नित्य वाळू. मला काय म्हणायचंय, जर रामकृष्णांचं भांड सोन्याचं आहे, तोतापुरीचं जर तांब्याचं आहे, आपलं सगळं प्लॅस्टिक भंगार मालच समजावं, तो किती घासावा लागेल, किती लक्ष ठेवावं लागेल. पण का हो, हे असं नीट ठेवण्याकरता तुम्ही सतत टेकू कशाचा देता? देवाला तुकाराम महाराज सांगितलं, हे औषध तुझंच जवळचं आहे, हे शेवट. आणि खरं तर ह्या मांडवात जो आनंद आहे ना, तो कुठेच नाही हो. इथे जे समाधान आहे, हे जे सॅटिस्फॅक्शन आहे, ते कुठं आहे? उलट ज्या घरी आपल्याला जायची घाई असताना ती घरचे म्हणतात थोडे लेट येतील तर बरी येतील. कोणता बाबा आहे ते लवकरच सोडून दिले, थोडा अर्धा. त्यामुळे त्यांनाही आनंद, आपल्यालाही आनंद, सगळा आनंदी आनंद आहे. एकच सांगतो, कीर्तन किती कळतं, किती उंचीने सांगितलं जातं. नाही लागलं फार डोकं ना तर नका लावू, पण ध्यानात ठेवा. काय? लग्नाच्या मांडवात नवरा फक्त नवरीलाच भेटतो, आहेर सोयऱ्यालाच भेटतो. वराडाचं लक्ष कुठं असतं? घ्यावा, पटकन बोलतो ते खरं असतं. माणूस पटकन चटकन कळलं, तो त्या मांडवात जातानाच आधी तिकडून जातो, तयारी कुठपर्यंत आली आहे, त्याला काही घेणं नसतं तिकडे.
हे कळलं ना? आता ऐका, कीर्तनातलं ज्ञान तज्ज्ञाला कळेल, हे गायन सुज्ञाला कळेल, पण भाविकांनी नामाचं प्रेम वाढावं एवढ्यासाठीच कीर्तनाला यावं, फक्त, बाकी काहीच नाही. काही कळेल न कळेल, समजेल न समजेल, फक्त देवाला हे सांगावं, देवा तुझ्या नामाचं प्रेम वाढावं एवढ्यासाठी मी इथे येतो. ही ॲम्युनिशन फॅक्टरी केवळ एवढ्यासाठीच हा फॅक्टर राबवते. नाम हा फॅक्टर आहे, एवढं विसरू नका. आणि या युद्धात उपयोगाला येणारा दारुगोळा एवढाच कामाचा आहे. तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, भाता भरारी रामबाणी, चाललेला उत्सव यावत चंद्र दिवा करो, असाच वृद्धिंगत होत राहू, ही ईश्वर चरणी कामना करतो आणि शब्दांना विराम देऊन थांबतो. विठ्ठल जय जय.